बघा, 10 वर्षापूर्वी रवीच्या आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 6 पट होतं. 8 वर्षानंतर आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 3 पट होईल. प्रश्न विचारला, 8 वर्षापूर्वी रवीच्या व आजोबाच्या वयाचं गुणोत्तर किती? वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना इथं आजोबा आणि रवी किंवा इथं आजोबा आणि रवी या दोघांची नावं मांडल्यानंतर इथं गुणोत्तर हा शब्द, पण हे गुणोत्तर असणार समीकरण स्वरूप. लक्षात घ्या काय म्हणते गणित बघा. 10 वर्षापूर्वी रवीच्या आजोबाचं वय रवीच्या वयाच्या 6 पट. मग इथं गुणोत्तर ह्या भागामध्ये 10 वर्षापूर्वी असा शब्द याला वाचायचं कसं, तर हे 10 वर्षापूर्वीचं समीकरण स्वरूप वयाचं गुणोत्तर दोघांचं आम्ही तयार करत आहोत. 10 वर्षापूर्वी रवीच्या आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 6 पट, म्हणजे 10 वर्षापूर्वी उदाहरणार्थ या रवीचं वय जर X वर्ष असेल तर आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 6 पट, म्हणून Xची 6 पट 6X. ही झाली त्यांची 10 वर्षापूर्वीची समीकरण स्वरूप वय. मनाशी प्रश्न असा करा की त्यांची आजची समीकरण स्वरूप वय काय बाबा? या गोष्टीला 10 वर्ष झाले. आजची त्यांची समीकरण स्वरूप वय काढण्यासाठी या दोन्हीही समीकरणामध्ये 10 ॲड का करावे लागतात, तर आज या गोष्टीला 10 वर्ष झाले. म्हणजे त्यांची आजची समीकरण स्वरूप वय काय? आजोबाचं 6X अधिक 10, रवीचं X अधिक 10. आता पुढं चला, गणित काय म्हणते? 8 वर्षानंतर आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 3 पट होईल. लक्ष द्या. मग आता 8 वर्षानंतर इथं असा शब्द मांडा. 8 वर्षानंतरचं आजोबा आणि रवी यांच्या समीकरण स्वरूप वयाचं गुणोत्तर काय? 8 वर्षानंतर, म्हणून इथं या 6X आणि या 10मध्ये 8 मिळवायचे म्हणजे 18 करायचे. X या 10मध्ये 8 मिळवायचे 18 करायचे. लक्षात आलं तुमच्या? 8 वर्षानंतरचे आता त्यांच्या वयाचे समीकरण आम्ही तयार करत आहोत. म्हणून इथं 10मध्ये 8, इथं 10मध्ये 8. ही झाली त्यांची 8 वर्षानंतरची लेकरांनो समीकरण स्वरूप वय. 8 वर्षानंतर काय झालं, तर 8 वर्षानंतर आजोबाचं वय कसं होणार आहे, तर त्या रवीच्या वयाच्या 3 पट होणार आहे. असू द्या, आम्हाला इथं आजोबा आणि असं जरी मांडलं तरी चालते. लक्ष द्या कसं सर, तर इथं आजोबाचं 8 वर्षानंतरचं वय मांडा. काय आहे? 6X अधिक 18 हे झालं 8 वर्षानंतरचं. आजोबाचं वय इथं बराबर चिन्ह, समोर रवीचं वय X अधिक 18. 8 वर्षानंतर होणारी हालचाल काय बाबा? 8 वर्षानंतर आजोबाचं वय त्याच्या वयाच्या 3 पट होईल. या आजोबाचं लेकरांनो हे आहेत आजोबा आणि हा आहे रवी. या आजोबाचं वय 8 वर्षानंतर रवीच्या वयाच्या 3 पट, म्हणून इथं कंसाबाहेर 3 पट म्हणजे गुणाकार. ओके, अशा पद्धतीची मांडणी. याला कंसातून काढा. 6X अधिक 18, 3 कंसातील पदाला गुणिला 3X आणि 18 3 54. आता लेकरांनो 6X कडे येताना 3X वजा स्वरूपात, 54 कडे जाताना 18 वजा स्वरूपात मांडायची संख्या. परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असतील वजा स्वरूपात, वजा असतील अधिक स्वरूपात, गुणिला असतील भागिला, भागिला असतील गुणिला, अंशस्थानी असतील छेदस्थानी, छेदस्थानी असतील अंशस्थानी मांडाव्या लागतात. पुढे चला. मग आता ही वजाबाकी 3X आणि ही वजाबाकी
36 सर. एक्सला एकटं करा. 36कडे जाताना 3 भागीला आणि हा भाग गेला 12 तरी 36 असा. आम्हाला 8 वर्षापूर्वी, लक्ष द्या, रवीच्या व आजोबाच्या वयाचं गुणोत्तर आम्ही आजची त्यांची वय काढली पाहिजे. आम्ही आजची त्यांची वय काढली पाहिजे किंवा किती असा प्रश्न मनाशी केला पाहिजे. जर विचार केला, इथं आजोबा मांडा आणि इथं लिहा रवी. गोष्टी लक्षात घ्या. आज आजोबाचं वय 6x अधिक 10. याच्यामध्ये मिळाल्या एक्सची किंमत ठेवायची फक्त. 6 सोबत एक्स गुणिला आहेत. एक्सची किंमत 12 आहे. तर 12×72 अधिक 10, 82 वर्षाचे आज आजोबा आहेत. आज समीकरण स्वरूप रवीचं वय एक्स अधिक 10 आहे लेकरं. एक्स अधिक 10 म्हणजे एक्सची किंमत 12, 10, 22 वर्षाचा आज हा रवी आहे. परंतु आम्हाला 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर विचारलं. 8 वर्षापूर्वीचं गुणोत्तर विचारलं, अनुक्रमे रवीच्या व आजोबाच्या वयाचं. म्हणून प्रारंभी काय घ्यावं लागेल तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं? प्रारंभी रवी घ्यावं लागेल आणि नंतर आजोबा यांच्या वयाचं गुणोत्तर विचारलं. आता हे आजोबा आज यांचं वय 82 आहे. मग 82, आज त्यांचं वय 82, तर 8 वर्षापूर्वीचं वय काय असेल लेकरांनो? तर 8 वर्षापूर्वी त्यांचं वय असेल 74 वर्ष. कसं काय सर? तर हे आजचं वय आहे. आम्हाला 8 वर्षापूर्वीचे गुणोत्तर विचारलीत म्हणून आजच्या या वयातून 8 वर्ष वजा करा. 74 आणि 8 82. ओके. रवीचं हे आजचं वय आहे. 8 वर्षापूर्वीचं त्याचं वय किती? तर 14 वर्ष. मग आता अशा पद्धतीचे हे त्यांचे वय आले. हे त्यांचे लेकरांनो 8 वर्षापूर्वीचे वय आहेत. 8 वर्षापूर्वीचे हे त्यांचे 8 वर्षापूर्वीचे वय आहेत. याला संक्षिप्त आम्ही करू शकतो, जसं की बे 7 14, बे 37. ओके. म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जो प्रश्न विचारला, 8 वर्षापूर्वी रवीच्या व आजोबाच्या वयाचं गुणोत्तर काय? तर 7:37 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.